सांग श्लोकाचा अर्थ। हे सगळं थांबवा प्लीज, माझ्याशी असं वागू नकोस। असंच लायकीत राहायचं। सांग बघू काय अर्थ आहे त्या श्लोकाचा। पान कुठे? काय होता तो श्लोक? घर असे आहे कुठे जे घर खरे नसले जरी, राहणारा राहतो तेथे, राहणारा राहतो तेथे। काय होता तो श्लोक? श्लोक पाठ झाल्याशिवाय इथून जर गेले मी तर पंचपेटिकेतल्या 5व्या पेटीपर्यंत पोहोचता येणार नाही। सांगशील ना अर्थ? हे पाप आहे। तुला अर्थ सांगितला तर देवी आईशी प्रतारणा होईल। पाचवी पेटी नेत्राची, ती नेत्रालाच मिळायला हवी। हीच नियती आहे। अविरोचक नियती बदलू शकतो। शेवटची संधी। सांगशील ना? तेजस भाऊजी बरे असतील ना? इतर विरोचकाने आदेश दिलाय, मुळे जोपर्यंत आपण त्या रूम मध्ये जात नाही किंवा तेजसला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तेजस सेफ आहे। मला भीती वाटते इंद्राणी हत्यांची आणि बाबांची। कुठे असतील, काय करत असतील, त्या विरोचकाने काय केलं असेल त्यांच्या बरोबर। नेत्र काय झालं? विरोचक घरातच आहे। मागे व्हा, मागे व्हा। तन्मय फाल्गुनी टेबल खेचा। एकदा सांगितलं ना मागे व्हा तर मागे व्हायचं। परत पुढे आलात तर तेजसला गळफास लागेल। एकदा सांगितलेलं कळत नाही, मागे राहायचं, पुढे यायचं नाही।
कोणीही काहीही बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, घराबाहेर जाऊन जर इंद्राणी आणि पिंडोक राजाध्यक्षाला शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी तेजसचा जीव जाईल. आणि घरात राहून आमच्याशी लबाडी केली तर इंद्राणी आणि पिंडोक राजाध्यक्षाचा जीव जाईल. तुम्हा त्रिनयनीच्या पोरींचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्हाला सरळ भाषेत सरळ शब्दात सांगितलेलं कळतच नाही. अतिशहाणे आहात तुम्ही. सांगितलं होतं ना, चलाखी करशील तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. तुला काय वाटलं, मला मारून पळून आलीस तर संपेल सगळं? मी संपवणार आहे सगळं. आता तुम्ही जे काही केलंयत ना, त्याचे परिणाम तुमच्या माणसांना भोगावे लागणार. आता यापुढे जे काही घडणार आहे ना, त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात. बिंडोक, बेवडे चल. आपली मदत करेल. नाही फाल्गुनी, मागे आपण यांच्या हल्लाही करू शकत नाही आणि यांचा प्रतिकारही करू शकत नाही. त्या आपण हल्ला नाही करू शकत. आपण हल्ला केला आणि याच्यातनं कोणी जखमी झालं तर नाही, तसं नाही करता येणार. हा इथं परिस्थितीला समोर जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. तेजस मानतो प्लीज. नाही प्लीज एवढी काही नाही. तेजस नको मला जाऊ दे ना प्लीज. फाल्गुनी नाही, नाही फाल्गुनी. तेजस, तेजस प्लीज. फाल्गुनी नाही, फाल्गुनी नको. फाल्गुनी, फाल्गुनी नको. तेजस, तेजस प्लीज. फाल्गुनी नाही, नको. फाल्गुनी नाही, फाल्गुनी नको. बाबा फाल्गुनी नाही, थांबला का गुलामानो?
गुलामानो, मारा मारा त्यांना. गुलाम आहात माझे, ऐका माझं, मारा त्या तिघांना. ए कोण गुलाम? कोणाचा गुलाम? माझे. सगळे बघू नको. काय बोलती? मागे मागे नाही. फाल्गुनी, मार मार त्यांना. ए बेवडे, बघत बसू नको, मारा मारा यांना. ऐकत नाही आहात का तुम्ही? पिंडोक राजाध्यक्ष, मार यांना. कोणीही विरोधकाच्या डोळ्यात पाहू नका. बघत राहू नका नुसते, ऐका माझं, मारा त्यांना. येतंय? लक्षात येतंय का तुझ्या? तुझी वशीकरणाची शक्ती आता काम करत नाहीये. आता कोणालाही कंट्रोल करू शकणार नाहीस तू. आता आम्ही सगळे मिळून लढणार तुझ्याशी. जरी कृष्ण विवरा परी भासे सृष्टी, तरी देवी जागे दिसे विजयवृष्टी. गतग्रहण संपलाय विरोचका. अद्वैत, तू मला सांगशील का नेमकं काय काय घडलं होतं ते? आम्ही कोणाला नुकसान नाही ना पोहोचवलं. ते सगळं आपण नंतर बोलूयात. आता तुम्ही दोघेही आराम करा. खूप दमछाक झाली आहे तुमची. नाही, मला नाही वाटत मला झोप लागेल. हे सगळं डोक्यातून जातच नाही अरे माझ्या. रावजी, साहेब बरोबर बोलतात. तुम्ही आता या सगळ्याचा विचार नका करू. तुम्हाला दोघांनाही आरामाची गरज आहे. थोडा वेळ आराम करा. मित्र, आम्ही जेव्हा विरोचकाच्या कंट्रोलमध्ये होतो तेव्हा तुम्ही कसं केलं सगळं? मला खरंच कळत नाहीये काय. मी काय म्हणाले तुम्हाला? तुम्ही या सगळ्याचा विचार करू नका. आणि त्या विरोचकाने तुमची जी अवस्था केली होती ना, त्यापेक्षा भयानक अवस्था मी तिची करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, विरोचक आता तुम्हाला वश नाही करू शकत. तिचा तसा प्रयत्न करूच झालाय. पण तरीही आपल्याला काळजी घ्यावी लागेल. काय नकळत का होईना आपल्याकडून ज्या चुका झाल्या होत्या त्यामुळे हे सगळं घडलंय. आपल्याला खूप सावध राहावं लागेल. त्या विरोचकासमोर एकतर कोणी जायचं नाही, आणि समोर आलास तर तिथून सरळ निघून जायचं. त्याच्याकडे पाहायचंच नाही. तुम्ही दोघांनी सतत एकत्र राहायचं. बाबांना मी तन्मय बरोबर थांबायला सांगेन आणि इंद्राणी आत्या काकू बरोबर थांबतील. विरोचक आता 4 पावलं मागे गेलाय. त्याला आता पुढे येऊच द्यायचं नाही. मी स्वतःच जातीने लक्ष ठेवणार. काय आदेश आहे विरोचका? बोल. काय मग? मजा आली? विरोचक हरत नाही आणि विरोचक हरणारही नाही. मी एक काम करते, तुला ना एक जपमाळ आणून देते. मग दिवसभर जप करत बस. विरोचक हरणार नाही, विरोचक हरणार नाही. बाकी काही नाही, तुला समाधान मिळेल. तू जास्त आवाज करू नको. तू हळू. उगाच स्वतःला त्रास नको करून घेऊस. मनोरमा आजीची शक्ती सुद्धा गेली असेल तर? हा, बरं कसं करणार मग तू स्वतःला? एक सल्ला देऊ का तुला? लोकांना वश करायला,
त्यांना आदेश द्यायला खूप मजा येते ना तुला? एक काम कर, बघ, स्वतःच्याच डोळ्यात बघ, वॉश कर स्वतःला आणि मग देत बस आदेश. कारण आता माझं कुटुंब मुक्त झालंय विरोचका. तुझ्या वशीकरणाचा प्रभाव संपलाय. एवढं सोपं नाहीये ते. हे तुलाही माहितीये आणि तुझ्या त्या त्रिनयनेला सुद्धा माहितीये. बरोबर बोललीस. एवढं सोपं नाही. देवी आईपेक्षा वर चढून देवी आईला आव्हान देणं सोपं नाही आणि देवी आईला हरवणं निव्वळ अशक्य आहे. देवी आई मूर्छित असताना तू काही करू शकली नाहीस. आता तर देवी आई जागी झाली. गदग्रहण सुटलंय विरोचका. छान वाटतंय सगळ्यांना एकत्र असं गुण्या गोविंदाने खाताना बघून. बिल्डो, साडी नेसायला विसरलास की काय? हा? आठवतंय ना वावशीच्या थेरड्याबरोबर कशी फुगडी घातली होतीस ती? काय नेत्रा, लाडक्या सासऱ्याला सांगितलं नाहीस काय काय दिवे लावलेत त्यांनी ते? हं? काय जिगरबाज बेवडे, दारू उतरली की नाही? हं? आणि तो कुठे कुत्रा, गळ्यात पट्टा वगैरे, तेजस? बावळट इतकी मेहनत करतोय ते बघून. पडलीस कशी? सराव करून घेतेस का पडण्याचा? मग तोंडावर पडायची सवय करून घे. तुझी पात्रता नाही इथे आमच्या बरोबर बसायची. निघ. चक्र आहे हे नेत्रा, फिरणार. आज तुझ्या बाजूने, उद्या माझ्या बाजूने. पुन्हा जेव्हा हे चक्र माझ्या बाजूने फिरेल ना, तेव्हा तुम्हा सगळ्यांचा अंत निश्चित. मला सुद्धा हेच वाटत होतं. शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचत आहे. या 14 पेटीतल्या पानावरच्या ओळी देवलोकाची ऊर्जा म्हणजे दैवी ऊर्जा. मला असं वाटत होतं की ह्याचा देवीच्या देवळाशी काहीतरी संबंध आहे.
आणि चौथी पेटी सुद्धा तिथेच होती ना, देवी आईच्या देवळात, देवी आईच्या चरणाशी. करेक्ट आहे. आपल्याला 4ही पेट्या वावशीत वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्यात. याचा अर्थ 5वी पेटी सुद्धा वावशीतच असू शकते. कलियुगे महायुद्ध दुष्ट शक्तीशी कराया, व्यूह रचिले देवी पंचपेटिका चिपाया. शोध घेण्याचं गाठावे विसवेस गाव, देवी प्रगटली तेथ तिथला विरोचका गाव. ग्रंथातल्या या श्लोकांच्या अर्थाप्रमाणे 5ही पेट्या वावशीमध्येच आहेत. मला असं वाटतं आपल्यातल्या कोणीतरी एकाने देवळात जायला हवं. पण त्याआधी एकदा आपण आबांशी बोललं पाहिजे. अशी काय या संकेताचा संबंध जर त्या 5व्या पेटीशी नसेल तर, म्हणजे याचा संबंध जर दुसऱ्या कशाशी असेल तर आबांशी बोलल्यावर आपल्याला ॲटलिस्ट अंदाज येईल. मामांना सांग की तिथे घडणारी प्रत्येक छोटी गोष्ट, म्हणजे गावात काही घडत असेल किंवा देवळात किंवा देवळाच्या परिसरात काही घडत असेल तर ते आपल्याला कळायला हवं. बघ बघ डोळ्यात डोळे घालून विचार जाप मला. बघ संकेतात फक्त देऊळ दिसलं, हो आबा. आणखी काहीच दिसलं नाही. नाही आबा, काहीच नाही. म्हणजे बघ ना, एखादी घटना किंवा एखाद्या व्यक्तीचा वावर. नाही, कोणती घटना नाही दिसली, कोणी व्यक्ती नाही दिसली, काहीच नाही. फक्त देवी आईचं देऊळ दिसलं आबा. आबा तुम्हाला काय वाटतं, देवी आईला काय सांगायचं असेल या संकेतातून? नाही अद्वैत, मलाही याचा अर्थ कळत नाहीये. म्हणजे कुठली घटना नाही, कुठल्या व्यक्तीचा वावर नाही, मग कसा कळणार या सगळ्याचा अर्थ? आबा, विरोचकाची वशीकरणाची शक्ती संपली आणि त्याच वेळेला मला हा असा संकेत आलाय. त्यामुळे या संकेताचा अर्थ जाणून घेणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे आबा. मला एवढं कळतंय की देवी आई मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. कदाचित असा अंदाज बांधता येऊ शकतो, देवी आईच्या देवळाच्या संबंधीच काहीतरी घडणार असेल. कसं फसवलं बघितलं तुझ्या डोळ्यात. मग अजूनही बघतोय. झालो मी वश? नाही, कारण विरोचकाकडे त्याची वशीकरणाची शक्तीच उरली नाहीये. तू मला बिंडूक म्हणतेस ना, खरी बिंडूक तू आहेस. शक्ती नसताना सुद्धा मला वश करण्याचा प्रयत्न करतेस, डोळ्यात डोळे घालायला सांगतेस. एवढं सगळं घडून सुद्धा मी शांत काय माहितीये, कारण तुझा अंत आता जवळ आलाय आणि तो निद्राच्याच हातून होणार. मग मी कशाला धडपड करू ना? मी शांतच राहणार आणि तुझा अंत पाहणार. माझ्या ममताचा, माझ्या आईचा तोच सूड असेल. खूप लागलं ग? दुखतंय का जास्त? पण तरी नशीबवान आहेस तू, हातावर निभावलं बाई. खरं तर ह्या सगळ्यामध्ये ना तुमच्या तिघांपैकी एकाचा जीव तरी निदान जायला हवा होता. व्यवस्थाच केली होती मी तशी, पण वाचला. खूप दुखतंय का? मी बरं करू का? तुला माहितीये ना मनोरमेची, तुझ्या आयुष्याची शक्ती आहे माझ्याकडे. हा, घालू? अगं कुठे पळतेस? पळून पळून शेवटी माझ्या समोरच येणार, माझ्या पायावर नाक घासायला, हो की नाही? आत्ता फक्त हात गळ्यात बांधलाय,
शेवटच्या वेळेला हात तोडून हातात दे. चांगलं चाललंय तुझं, दिवसा ढवळ्या स्वप्नरंजन वगैरे. मला वाटलं होतं वशीकरणाची शक्ती गेल्यानंतर माज उतरेल तुझा, पण नाही. नीट बोलायचं माझ्याशी. का? कोण आहेस तू? पाठीवर वार करणारा एक क्षुल्लक दैत्य? हिम्मत असेल ना तर समोर येऊन लढ. असे भेकडासारखं नाही लढायचं. खरं तर हात तोडायलाच हवा होता मी. चुकलंच माझं. एक गोष्ट सांगते तुला, लक्षात ठेव. म्हणजे मला वाटत नाही त्यामुळे तुझ्या डोक्यात काही प्रकाश वगैरे पडेल, पण तरीही सांगते. काही विशिष्ट ग्रहमान असतं. त्या ग्रहमानात आपण दुसऱ्यासाठी जे चिंततो किंवा दुसऱ्याबद्दलचे बोलतो ना, ते आपल्याच बाबतीत घडतं. म्हणजे जसं आता तू हात तोडण्याबद्दल वगैरे बोललीस ना, ते तुझ्याच बरोबर घडेल ना. ते काळजी घे, जप तुझ्या हाताला, कारण गदग्रहण संपलंय आता. सोड. आई गो. शक्तिहीन झालाय हा विरोचक. शक्तिहीन असण्यापेक्षा अंत बरा. काय अवस्था केली या त्रिनयनेच्या लेकीने. विरोचकाचं रक्त काढलं. पुन्हा सगळं तसंच घडतंय. केतकी काकू, फलगुनी आणि तन्मयला पोलीसच्या बाहेर काढायला हवं.
हे सगळं अचानक का घडलं एकदम? हे असंच मागे सुद्धा घडलं होतं. हे नेमकं काय चाललंय? मागे सुद्धा संपूर्ण एक दिवस विरोचक घराबाहेर होता आणि तेव्हाही भूकंपाचे असेच हादरे बसले होते. आणि आज सुद्धा तेच घडलं. या दोन्ही घटना का घडल्या ते आज आम्हाला कळलंय. पण हे काही डेंजर आहे का? आणि हे आवाज कसला होता? तो आवाज विचित्र वीणेचा होता. हा? विचित्र वीणा? विरोचक विचित्र वीणा वाजवत होता. पण हे वाद्य घरात आलंच कसं? काकू घरात आलं सुद्धा आणि गेलं सुद्धा. म्हणजे बाबा, कदाचित विरोचकाने ही वशीकरणाची शक्ती विचित्र वीणा वाजवूनच मिळवली होती. आणि आज सुद्धा तो तेच करण्याच्या बेतात होता. पण नेत्राने त्या विचित्र वीणेची तार तोडली आणि सगळंच थांबलं. आणि मग ती विचित्र वीणा अचानक गायब झाली. पण मग आता विरोचक बेशुद्ध आहे खोलीत. आता ती बेशुद्ध आहे तोपर्यंत आपण 5व्या पेटीचा मार्ग शोधायला हवा. पण हे असं पुन्हा नाही ना होणार? काहीच सांगता येत नाही. पण आपण सगळेच अलर्ट राहूयात आता. का कोणास ठाऊक? हे सगळं जे काही घडतंय ना, त्यामुळे असं वाटतंय की हे संकट आणखीन गडद होत चाललंय. बाबा म्हणाले त्याप्रमाणे विरोचक आता शक्तिहीन झालाय. पण हे सगळं एवढं सोपं आहे का? 5वी पेटी सुद्धा अजून मिळाली नाहीये. पंचपीठिकेचा हा शेवटचा प्रवास शेवटी तुझ्या देवळामध्ये येऊन थांबला. पेटी कळसामध्ये आहे आणि कळस म्हणजे सर्वोच्च स्थान. मला माहिती ती पेटी काढणं सोपं नाही. आता तूच मदत कर. असे वैराणा नैराश्य येत प्रवासात पुन्हा. शोध पंचपेटिकेचा त्वरे साधकांनी घ्यावा. वरदहस्त साक्षात देवी तुला दे, अरे सारथी तूच साक्षात आहे. वदणे विरोचक तुझे कर्म आहे, जपणे जलाला तुझा धर्म आहे. संच पंचपेटिकेचा आधी उघडोनी वाचावा. ग्रंथ तेव्हाची देवीच्या पायी पुन्हा द्यावा. वरदहस्त साक्षात देवी तुला दे, अरे सारथी तूच साक्षात आहे. तिला स्पर्शता जर कुणी दुष्ट शक्ती, पराभव तुझा हेच जाणून घ्या. जन्म झालासे ज्या पायी, जाणा मर्म त्या कर्माचे. उद्धारुनी अवघी सृष्टी, पांग फेडा त्रिनयनाचे. पाचवी पेटी कुठे आहे ते कळलंय, पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं? देवी आई मार्ग दाखव.
आम्ही सगळे आहोत मदतीला. नेत्रा बरोबर आहे बाबांचं. आपण आत्ता सुद्धा असं काहीतरी प्लॅनिंग करूच शकतो. नाही नाही अद्वैत, अरे ह्यात खूप मोठी जोखीम आहे. म्हणजे आपण जर सगळेजण घराबाहेर पडलो तर विरोचकाला संशय येईल आणि कोणत्याही परिस्थितीत विरोचक पंचपेटिकेतल्या 5व्या पेटीपर्यंत पोहोचता कामा नये. पण विरोचक अजून रूमच्या बाहेर आलाच नाहीये. शोध तरी आलीये का? विरोचका, आदेश द्या. बोला, काय करू मी? वहिनी, वहिनी, फाल्गुनी, काय करतेस? काकू, ही वश झाली आहे. मला असं वाटतंय की विरोचकाला वश करण्याची शक्ती पुन्हा मिळाली आहे. असं कसं झालं? तू भेटली होतीस का विरोचकाला? हा? फाल्गुनी, काकू, नेत्राला फोन कर, तिला बोलव लवकर. गेलीस तिच्याकडे, त्यांना लाव. नको करू फोन. ओके 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 ओके. रात्री? हो आबा, काल तुम्ही म्हणालात आजचा एक दिवस थांबा म्हणून आम्ही थांबलो, पण आज रात्री आम्हाला यावंच लागेल आबा. मामा, आणि दिवसा येणं शक्य नाही ना, म्हणून रात्रीचं ठरवतोय. इंद्राणी, रात्री चुकून पकडला गेलात तर या सगळ्याला खूप वेगळा रंग येईल. हो आबा, आम्हाला कळतंय, पण माझा एक, आपण काहीतरी वेगळा विचार करूया. काहीही विचार केला तरी शेवटी देवळात यायचंच आहे. दुसरा काहीच पर्याय नाहीये. का कुणास ठाऊक, पण मला भीती वाटते काहीतरी भयंकर घडेल. गावकरी रात्री मोठा गोंधळ घालतील ग. आम्हा दिवसा पकडले गेलो ना आम्ही, तरीही तेच होणार आहे. गावकरी कधीच समजून घेणार नाही. प्लीज ऐका आमचं, आज रात्री काहीही करून आम्हाला यावंच लागेल. तुम्ही नका काळजी करू, आम्ही घेऊ सगळं सांभाळून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आबा, तुम्ही देवळात अजिबात यायचं नाही. तुम्ही घरीच थांबायचं. असं कसं म्हणतेस ग बाळा? गेल्या अनेक पिढ्या आपण देवी आईची सेवा करतोय, आणि आता आपल्या सगळ्यांचं मुख्य ध्येय एकच आहे, विरोचकाला हरवणं. मी येणार आबा, पण हे सगळं खूप... हे बघा, तुम्ही तयारीला लागा. मी देवी आईकडे जाऊन हात जोडतो आणि तिला प्रार्थना करतो सगळं काही व्यवस्थित होऊ दे म्हणून. ठीक आहे. बरं, ठेवतो हा फोन. विचित्र वीणा, विचित्र वीणा मिळवायला हवी. माझी वशीकरणाची शक्ती परत मिळवायची.
या घरातल्या सगळ्यांना उद्ध्वस्त करायचंय. त्रिनयनीला युद्धात हरवायचंय. विचित्र वीणा मिळवायला हवी. दक्षिण प्रयाण करायला हवं. जायला हवं दक्षिण प्रयाणासाठी. विचित्र वीणा